शरद पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व आहे. पुत्रमोहामुळे आणि पुत्री मोहामुळे हे सगळं राजकारण महाराष्ट्राचं बिघडलं. राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना झाली. आपल्याला निमंत्रण होतं, आपण गेला नाही. पंढरपूरला जायला अधिक आपण जेव्हा करता तेव्हा ती राजकीय रणनीती समोरच्यांनी केलं तर ती गद्दारी होती. आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. खरं काय? त्यांचा हात मी असा धरला आणि हात मी असा त्यांचा ओळखते. लोकांनी टाळ्या वाजल्या. नमस्कार, मी आशुतोष पाटील. न्यूज 18 लोकमतच्या महाभारत या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले पितामह अशी ज्यांची ओळख आहे, महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्याशी पूर्ण होत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं, चांगला असो व वाईट असो, पण त्यांचं नाव जरूर असतं, असे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत. जास्ती ओळखीची गरज नाही, त्यांचं नाव आहे शरद पवार साहेब. नमस्कार. महाराष्ट्रामधलं हे जे राजकारण आहे, आम्ही त्याला महाभारत म्हणतोय, कारण महाभारतासारखीच परिस्थिती आहे असं वाटावं, इतकी युद्ध स्वरूपात जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत, राजकीय मुद्दे आहेत. आपल्यासाठी या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? बेसिकली दोन गोष्टीची आम्हाला चिंता आहे. या देशाच्या संविधानाची चिंता आहे आणि दुसरी गोष्ट अशी, सार्वजनिक जीवनात जो सभ्यपणा आहे, सुसंस्कृतपणा आहे, आज तो थोडी संकटात जाईल का, त्याच्यावरच काही अटॅक होतो आहे असं दिसतंय. आणि त्याचा ओव्हरऑल परिणाम होईल सोसायटी लोकांच्यामध्ये, लोकांच्या विचारामध्ये, त्याची काळजी माझ्या सरकारला अधिक वाटते. आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. प्रधानमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री आहेत, हे राज्यामध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी येत आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकताच त्याने एक असा आरोप केला की विदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांची शरद पवार साहेब माफी मागणार का? त्यांचं मी स्टेटमेंट वाचलं. इनफॅक्ट ज्याला शेती खात्याचा अभ्यास आहे किंवा कोणी अभ्यास केला तर वस्तुस्थिती पुढे येईल. आत्महत्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता. मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी घेतली आणि 5-10 दिवसामध्येच यवतमाळ जिल्ह्यात एक आत्महत्या झाली. ती माहिती मी बाबाजी कलेक्टर करून मी अस्वस्थ झालो. मी प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. त्यांना सांगितलं ही गोष्ट सिरियस आहे, याची आपण सिरियसली नोंद घेतली पाहिजे. हे कशा वेळ झालं सगळं आम्ही खोलात गेलो. त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं उदं न परत करण्याची त्याची कपात होती. हे समजल्याच्यानंतर जिल्ह्याला परत गेलो आम्ही दोघंही. 4-5 दिवस मी अधिक माहिती गोळा केली. आणि सोल्युशन काय, तर या देशातल्या शेतकऱ्यांच्या न ठेवणारं कर्ज आहे ते माफ केल्याचं गत्यंतर नाही, तेही प्रकार वाचतील. पण सातबारा कोरा करण्याची आपली एक महत्त्वाकांक्षी योजना होती. तीच म्हणूनच 71,000 कोटीचं कर्ज आम्ही माफ करून सातबारा कोरा केला, साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आत. आणि त्याच्यानंतर परिस्थिती सुधारली. आज 14 ते 24 हा काळ मोदी साहेब, अमित शहा या लोकांचा आहे. ज्या आत्महत्या कमी झाल्या होत्या त्याच्या आकडे जिल्ह्यावर विदर्भातले मी आकडे दाखवू शकतो. आता माझ्याकडे नाहीत, पण मी दाखवू शकेन की त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यावेळेच्या आत्महत्याची संख्या नंतर कमी कमी होत गेली आणि 14 नंतर पुन्हा तो ग्राफ उलटा सुरू झाला. जसा हा एक विषय गाजतोय, तसा आणखीन एक यावेळेस नुकतंच राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना झाली. तोही विषय आता या निवडणुकीत एक मोठा मुद्दा होतोय. आपल्याला निमंत्रण होतं, आपण गेला नाहीत. हे पॉईंट असं आहे की त्या गर्दीत कोण जाणार. मला जरी जायचं असेल तर मी माझ्या सोयीनं जाईन ना. ते सांगतात म्हणून त्या गर्दीमध्ये आणि आपण टी व्हीवर बघितलं प्रचंड लोकांची उपस्थिती तिथं. प्रश्न असा आहे की हा फेजचा प्रश्न आहे. मला
रामाचं दर्शन घेण्याच्यासाठी जायला काही माझी तक्रार नाही, पण मला पंढरपूरला जायला अधिक आनंद होतो. मी आजच तुळजापूरला जाऊन आलो. तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन घ्यायचा मला आनंद आहे. किंवा अंबाबाईचं दर्शन जर कोल्हापूरला घ्यायचं असेल तर ते मी अगत्यानं जातो. ते माझ्या जवळपास असे असं. आणि लोकांचा तर विचार केला तर माझ्या मला एका सभेमध्ये सभा चालत्या एका महिलेने मला विचारलं की रामाची मूर्ती बसवली, तिची ठिकाणी बसवली. आता हे अशी चर्चा लोकसुद्धा करतात, भगिनी करतात. तुम्ही आता उल्लेख केला, अंबाबाईचा उल्लेख केला, तुळजापूरचा उल्लेख केला, कोल्हापूरचा विषय निघाला म्हणूनच विचारतो. कोल्हापूरमध्ये आपल्या पक्षाला, आपल्या आघाडीला MIMनी सपोर्ट दिला आहे शाहू महाराजांना, अशी बातमी आज आली होती. MIMनी सपोर्ट दिला अशी बातमी आली होती. आपल्याला हवा आहे त्यांचा MIMचा सपोर्ट? सपोर्ट दिला असेल त्यांना असं वाटलं असेल की इथं आपण येऊन आपल्या विचारात काही बदल करावे. ते जर असेल तर त्याला नाही म्हणायचं काही कारण नाही. आपला जाहीरनामा आम्ही पाहिला. जाहीरनाम्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा मला दिसला की 1 नेशन 1 इलेक्शनचा तुम्ही विरोध करताय. आपली भूमिका काय? ते शक्य नाही, प्रॅक्टिकल नाही. दोन गोष्टी आहेत. आत्ताच तुम्ही बघा, दक्षिणेतल्या अनेक राज्यामध्ये निवडणुका झाल्या. आता उदाहरणार्थ महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची आणखीन 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी. पण दक्षिणेतले काही राज्य आहेत अजून 8 वर्ष, अजून 8 म्हणजे 4 वर्ष येणार नाही. ममता बॅनर्जींची निवडणूक महाराष्ट्राच्या वेळी येणार नाही. शेवटी त्या भागातल्या नागरिकांचा त्यांचा अधिकारच आहे का नाही. आणि 1 नेशन 1 इलेक्शन ही प्रोसेस केली तर ज्यांचा कालावधी संपलेला नाही आणि ज्यांना लोकांनी निवडून दिलेले आहे तो त्यांचा अधिकार का म्हणून रद्द करायचा. यशवंतराव चव्हाणांच्या भारतरत्नाचा विषय निघाला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलेलं आहे की त्यांच्या भारतरत्नासाठी ते पुढाकार घेतील, मेहनत घेतील. यशवंतराव चव्हाण ज्यांचं योगदान प्रचंड या देशामध्ये, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असाच विचार निर्णय घेत असेल तर आम्ही स्वागतच करू. तिथे काही मतभेदाचा विषय आहे. निश्चित. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मध्यातल्या काळामध्ये एक मोठा मुद्दा गाजला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठ्यांना आरक्षण देणार सरकारने घोषणा केलेली आहे, पण मराठा, कुणबी आणि समाजामध्ये अस्वस्थता देखील दिसते. आपण या परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? असं आहे की त्याच्यात आरक्षणाच्या संबंधीची मागणी कुणी केली आहे, इतरांनी केली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण ते देत असताना त्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेतली. पण मग आर्थिक निकषावर आपल्याकडे EWS आहेच ना, मग आणखीन वेगळ्या आरक्षणाची गरज आहे? EWS आहेत, त्याच्यात काही मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे काही ही टक्केवारी कुठपर्यंत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय 50% पुढे आहे, जायला विरोधी आहे. पण माझं मत असेल त्याच्यात फेरविचार केला पाहिजे पार्लमेंटची. आणि तामिळनाडूमध्ये एक केस होती, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तो निर्णय असा आहे की 50 नाही 60% वरसुद्धा आरक्षण गेल्याच्यावर त्याला म्हणजे सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. महाराष्ट्रात पण असं करावं? पार्लमेंटमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून पक्षाला प्रश्न आला तर विरोधकांनी त्याला सहकार्य करावं आणि हा प्रश्न कायमचा सोडवा. पण म्हणजे राजकारणात कधी कधी इतक्या वैयक्तिक स्तरावर जातं की वारंवार आपल्यावरती मराठा आरक्षणाच्यावरून विरोध होतात. एक आरोप होतात की पवारसाहेब जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा हा मराठा आरक्षणाचा विषय पुढे येतो आणि पवारसाहेबच हा विषय पुढे आणतात. खरं नाही, आम्ही जर सत्तेवर असतो आम्ही निर्णय घेतले. आम्ही 5%, 10%, 12% असे निर्णय घेतलेले होते. अनेक सवलती आम्ही लोकांनी दिल्या, त्याचं काही कोर्टामध्ये टिकला नाही. आरक्षणाचा निर्णय हा घेतला होता आम्हाला लोकांचा. पण आता महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं तेव्हा तो निर्णय पुढे कोर्टात टिकला नाही. तर टिकला नाही, पण आम्ही केला. आम्ही त्या संबंधीची बाजू मांडली. उद्या सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला, एखाद्या सरकारला दोष देता येणार नाही. हे जे देवेंद्र
फडणवीस यांनी बारामतीला माझ्याच गावी धनगर समाजांच्या बैठकीमध्ये सांगितलं की मुख्यमंत्री होण्याच्या आधी की उद्या आमचं सरकार आल्याच्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हे आरक्षण तुम्हाला देऊ. 5 वर्षाचे मुख्यमंत्री राहिले, नंतर 2 वर्ष राहिले, आता ते आहेत. या काळामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते, ते निर्णय त्यांनी घेतले नाही आणि या सगळ्यावर लोकांच्यात अस्वस्थता होते. त्यामुळे आम्हा लोकांच्याबद्दलचा गैरविश्वास तयार होतो. आता हे कधीतरी संपवलं पाहिजे आणि ते संपवायचं असेल तर संसदेमध्ये त्याचा निकाल घ्यावा लागेल. आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा येतो मी की मनोज जरांगे पाटलांचं जे सगळं आंदोलन होतं, देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीतच एक आरोप केला की हे सगळं आंदोलन चिघळवण्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नेता होता, त्यांनी अगदी वॉर रूम सारखं सुरू केलं होतं आणि वैयक्तिक त्यांना टार्गेट करण्यात आलं, सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात आलं, अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं. राष्ट्रवादी होतं मी सांगू शकतो, आमच्या दिशेनं वाजून वगैरे हा प्रकार यत्किंचित नव्हता. याच्यात कटुता होऊ नये हीच आम्ही काळजी करत होतो. या उलट आम्हा लोकांच्यावरच कॅम्पेन काही लोकांनी केलेली होती आणि त्या कॅम्पेनचं सूत्र असं होतं की हे सगळं ओबीसीचं वगैरे वाढलं त्याचं कारण मी आहे. मंडल कमिशनचा रिपोर्ट मी मुख्यमंत्री असताना स्वीकारला. मंडल कमिशनच्यामुळं अनेक ओबीसींना एक प्रकारचं स्थैर्य त्यांच्या जीवनात आलं आणि ते मी केलं असा माझा आरोप करणारा काम अनेक लोकांनी त्या काळात केलं, आजही करतात. महाराष्ट्राचं राजकारण महाभारत झालं मी तुम्हाला म्हणालो, कारण त्याच्यामध्ये अशी म्हणजे कुटुंबातली लढाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामतीच्या लढाईकडे, बारामतीमध्ये काय होणार. तुम्ही एवढे वर्ष राजकारण पाहिले, तुम्ही कधी असं एक्सपेक्ट केलं होतं की आपल्या कुटुंबामधल्या 2 व्यक्तींमध्ये, मुलगी आणि सून, ह्याच्यामध्ये असा कधी संघर्ष पाहायला मिळेल? की याच्यामध्ये इश्यू दुसरे आहेत. म्हणजे माझ्या घरात आहे उदाहरण, त्याच्याहीपेक्षा माझा पक्ष आम्ही एका कुटुंबातले सहकारी म्हणून काम करणारे लोक होतो आणि ते माझ्या पक्षाचे जे मंत्रिमंडळात मंत्री होते, आम्ही लोकांनी मंत्री केलं, प्रोत्साहित केलं. त्या लोकांनी एकत्रित किंवा बसून हा निर्णय घेतला. तो निर्णय एकदम टोकाचा, पक्ष सोडून एका वेगळ्या दिशेला जायचा ते निर्णय घेतला. मागची निवडणूक जी झाली 4 वर्षापूर्वी, त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढलो ते भाजपच्या विरुद्ध लढलो. पण तुम्ही भाजपबरोबर जायचं असं देखील 1-2दा मन बनवलं होतं आणि भाजपच्या विरुद्ध आम्ही लढलो. त्यांच्या विरुद्ध लढण्याचं म्हणजे आम्हाला यश आलं काही प्रमाणात. त्यांच्या विरुद्ध आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत आणि लोकांनी आम्हाला मतं दिली आणि त्या मतावर आम्ही आल्याच्या नंतर आज आम्ही भाजपमध्ये जायचा निर्णय केला तर लोकांची फरकत आहे. तुम्ही म्हणता की मी काही लोकांशी चर्चा केली, 100% काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली मी करण्याचं आणि त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की आज या संबंधीच्या आमच्या पाठीमागे चौकशा सुरू झाल्या, आम्हाला चिंता वाटते, आम्ही या संबंधीचा निर्णय घेतला नाही तर उद्या आम्हाला तुरुंगात जावं लागेल. आमच्या एका सहकार्याच्या कुटुंबियांनी असं जाहीरपणाने फेरता सांगितलं की ह्या ज्या आमच्या चौकशा चालू आहेत ह्या असं चालू ठेवण्यापेक्षा आम्हाला गोळी घाला. इतकं टोकाचं मत काही आमच्या सहकार्यांच्या कुटुंबियांनी मांडलं. याचा अर्थ हे सगळे लोक या चौकशीसाठी अस्वस्थ झाले होते आणि केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहेत ती या चौकशीची सगळी आयुधं या लोकांच्या विरुद्ध वापरत होती. त्याला तोंड देण्यासाठी जे भक्कमपणानं उभं राहिलं होतं, आमचे काही लोक उभे राहिले. मला नोटीस आली होती. मला नोटीस आल्याच्या नंतर मी कळवलं मी येतो ईडीच्या ऑफिसमध्ये आणि ईडीच्या ऑफिसमध्ये मी येतो म्हणल्याच्या नंतर अधिकारी माझ्याकडे आले, येऊ नका तुम्ही,
आणि नंतर तुम्हाला कदाचित तो प्रकार माहीत असेल. म्हणजे तुम्ही कधीही भाजपबरोबर जाण्यासाठी तुम्ही कधीही अनुकूल नव्हतात किंवा तुम्ही कधीही सांगितलं नाही आपण भाजपला समर्थन देऊ? चर्चा अनेकदा झाली. इश्यूजवर चर्चा होत असते, इतर पक्षांची सुद्धा चर्चा होत असते. चर्चा झाल्या नाहीत मी असं म्हणत नाही, पण आपण जाऊया, आपण म्हणजे सरस व्हा, जायला तयार आहेत, ही स्थिती कधी झाली. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा असंही जाहीर विधान आलेली आहेत की आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. खरं काय, आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंना स्वतःच व्हायचं होतं? अजिबात त्यांची बैठक होती सगळ्या आमदारांची. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते. प्रस्ताव मांडला की याचं नेतृत्व करण्याच्यासाठी नाव सुचवा. उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत. त्यांचा हात मी असा धरला आणि हात मी असा त्यांचा वर केला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. दुसरं नाव आलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यानंतर. पण आता असेही आरोप होत आहेत ना की पुत्रमोहामुळे आणि पुत्री मोहामुळे हे सगळं राजकारण महाराष्ट्राचं बिघडलंय. मला काही समजायचं पुत्रीमोह हा माझ्याशी डायरेक्ट संबंधित आहे. माझी मुलगी 3 टर्म निवडून आली. संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला त्यांना. तिला अनेक पुरस्कार मिळाले. माझी मुलगी पहिल्यांदा निवडून आली ते आमचं भ्रमत होतं. मी मंत्रिमंडळात होतो. मी पक्षाचा नेता होतो. माझ्या पक्षाच्या वतीनं कोणाला नेमायचा हा अधिकार माझ्याकडे होता. प्रफुल्ल पटेल हे मंत्रिमंडळात होते, त्यांचा पराभव झाला. ज्यावेळी आमचं सरकार बनलं त्यावेळेला पराभव झाल्यानंतरसुद्धा प्रफुल्ल पटेल यांचं नाव मी दिलं इरिगेशन मिनिस्टर म्हणून. सुप्रियाचं दिलं नाही. दुसरी व्यक्ती आमचे मेघालयचे नेता संगमा, तर संगमांची मुलगी खासदार होती. संगमांच्या मुलीला मी मंत्रिमंडळात घेतलं, सुप्रियाला घेतलं नाही. सूर्यकांता पाटील त्यांना मी मंत्रिमंडळामध्ये घेतलं. मला मंत्री करण्याचा अधिकार असताना पुत्रप्रेम हा जो विषय माझ्या मनात असता तर सुप्रिया आज 3 टर्म खासदार आहे, ती केव्हाच मंत्री झाली असती. बारामतीची लढत त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रासाठी तर ती महत्त्वाची आहेच. बारामतीचा विकास कोणी केला, त्या विकासाचं श्रेयवादाची आता लढाई सुरू आहे, चर्चा सुरू आहे की बारामतीचा विकास करण्यामध्ये अजितदादांचाच मोठा सहभाग आहे आणि त्यांनी कशाप्रकारे केलं आहे हे वारंवार सांगितलं जातं. बरोबर. बारामतीच्या लोकांना विचारावं. तिथे 2 मेजर इन्स्टिट्यूशन्स आहेत. एक ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, की शेतीच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये पहिल्याच्या 2 संस्था आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केला जातो. आणि दुसरी एक महत्त्वाची संस्था आहे, तिचं नाव विद्याप्रतिष्ठान. अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्यांनी काढल्या आणि दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण आणि त्याचे अनेक लोक देशाच्या बाहेरसुद्धा तयार होऊन गेले हे चित्र आहे. आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. साधारणतः या गोष्टी 1971 साली काढल्या. 1971 साली जे क्लेम करतात ते विधानसभेत होते का, त्यांचं वय 71 साली किती होतं आणि विधिमंडळामध्ये ते कधी गेले. त्याच्यामध्ये जेव्हा अजित पवारांशी आम्ही बोललो तेव्हा अजित पवारांचं असं म्हणणं आहे, संस्था काढल्या पण त्या संस्था चालवल्या कोणी, त्याचं प्रशासन कोणी पाहिलं. शेवटी नुसत्या संस्था काढून पुरेशा होत नाहीत, त्यात चालवायला लागतात. सगळ्याला माहिती कुणी चालवल्या. असं कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेचे नाहीत सुद्धा, आजही नाही आहेत. ती संस्था मी, माझ्यानंतर माझे बंधू आणि नंतर त्यांचे चिरंजीव या सगळ्यांनी त्याच्यात आहे. या राजकारणामुळे कुठेतरी वैयक्तिक संबंध, फॅमिली संबंध ताणले जातात असं काही नाही. साधारणतः या गोष्टी साधारणतः घरामध्ये एक आमच्या पद्धत आहे. एक वडिलकी म्हणून वागण्याचा एक आमचा दृष्टिकोन आईवडिलांनी ठेवलेला आहे. त्या चौकशीच्या बाहेर आम्ही लोक कधी गेलो नाही. त्या चौकशीच्या बाहेर जायचं निकाल कुणी घेतल्यावर तेवढ्या घरात अस्वस्थता होते नाही असं नाही. आपले लाखो कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला जाणता राजा असं देखील म्हणतात आणि महाराष्ट्राचं राजकारण तुमच्या एवढं एक ताकदीने कोणी केलेलं नाही आहे. एक
राजकीय आरोपांमध्ये मी पुन्हा एकदा येतो तर त्याच्यामध्ये असं आज एक गंभीर आरोप अशा प्रकारचा केला जात आहे, BJPचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच केला आहे की शरद पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व आहे. आणि त्यांनी उदाहरणं दिली आहेत की 1978मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत आपण खंजीर खुपसून वसंतदादांचं सरकार पाडलं. 1980मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार पाडलं. पुलोद सरकार स्थापन केलं. 1988मध्ये शरद पवार साहेब पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1999मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी स्थापना केली. अशी उदाहरणं त्यांनी दिली आहेत आणि आपला संबंध खंजीरच आहे अशा प्रकारचा वैयक्तिक आरोप होतो. असं जे बोलतात त्यांचं एकंदर स्थान बघितलं तर माझ्या सरकारने त्यांच्या भाष्य करणं म्हणजे त्यांना महत्त्व दिल्यासारखं होईल. ते मी फारसं देऊ इच्छित नाही. ते कोण बावनकुळे का कोण जे बोलतात त्यांना माहिती नाही. ते राजकारणात नव्हते तेव्हा वसंतदादांनी शेवटपर्यंत नंतर निर्णय काय घेतला ही गोष्ट स्वच्छ त्या ठिकाणी जाईल. त्याच वेळेला फुले सरकार स्थापन झालं. त्याच्यानंतर केलेलं नव्हतं. त्याच वेळेला फुले सरकार हे स्थापन झालेलं होतं. एक असा आरोप होतो ना की आपण जेव्हा करता तेव्हा ती राजकीय रणनीती असते, व्यूहरचना असते, नाही, ही रचना पण समोरच्यानी केलं तर ती गद्दारी होते. साधी गोष्ट आहे. आम्ही एका विचाराने लोकांच्याकडे मतं मागायला गेलो. लोकांनी आम्हाला मतं दिली. ज्यांच्या विरुद्ध लोकांनी आम्हाला मतं दिली. उद्या त्याला ज्यांच्या विरुद्ध लोकांनी आम्हाला मतं दिली त्यांच्याच मांडीवर जाऊन आम्ही बसलो तर गद्दारी नाही. पण मग उद्धव ठाकरे जेव्हा आता मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजप आणि सेना एकत्र लढले होते. मोदींचा फोटो लावून मतं मागितली होती आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे तुमच्याबरोबर आले. मग त्याचं कारण त्यांच्या निर्णय ज्यावेळी झाले होते जे मुख्यमंत्र्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं त्यावेळेला सरकार कसं चालवायचं याचे निर्णय त्यांची अंतर्गत चर्चावरून झाले. त्या निर्णयामध्ये जो पहिला निर्णय होता तो भाजपने पाळला नाही आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना वेगळी भूमिका घ्यायला लागली. एक वेगळ्या विषयावर नेतो की आता वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे पण देखील त्यांचा प्रस्ताव तुमच्याकडे आला होता. काही बोलणी सुरू होती पण ते तुम्हाला तुमच्याबरोबर आले नाही आणि वंचितवर नेहमी असा आरोप होतो की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो. ही आमचं त्यांची चर्चा होती, झाली. 2-3दा आम्ही बसलो. त्यांनी ज्या जागा मागितल्या त्या देणं आम्हाला शक्य नव्हतं. त्याच्यापेक्षा मी याचं दुसरं काही आरोपपत्रावर काही करू इच्छित नाही. पण आपण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं आपलं असं एक व्यक्तिमत्व की आपण सगळ्यांना जोडून घेता, सगळ्यांना बरोबर घेता. मग इथे काय झालं? नाही, सांगितलं ना की त्यांनी आम्हाला 16 जागेची यादी दिली. नव्हतं आम्हाला शक्य. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याची स्थापना मी केली. तो पक्षातसुद्धा आम्ही 10 जागा मागितल्या, फक्त 10. एक शेवटचा विषय की आता जो काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून जे रणकंदन सुरू आहे की हे जे संपत्तीचं वाटप हा जो विषय सुरू आहे त्यावर आपली भूमिका काय? वाईट असं आहे की त्यावर जे प्रधानमंत्री बोलले ते अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. देशाचा प्रधानमंत्री हा देशाचा प्रधानमंत्री असतो. तो एका धर्माचा त्यांची राजकीय विचारधारा असू शकते पण प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे. ती इन्स्टिट्यूशन देशाच्या सगळ्या घटकांची निवडणुकीच्यासाठी त्यांनी टीका-टिप्पणी केली, त्यांनी भाषणं केली. आमची धोरणं ही आहेत तर तुम्ही समजू शकतो तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचं परराष्ट्र धोरण असेल, शेतीचं धोरण असेल, उद्योगाचं धोरण असेल, या सगळ्या गोष्टी त्यांची वेगळी मतं असू शकतात, ते मांडू शकतात. पण ती न मांडता ते जे तुम्ही जो मुद्दा काढला आहे तो मुद्दा मांडणं याचा अर्थ मूलभूत प्रश्न बाजूला ठेवायचे आणि या धर्मांधवृत्तीला प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी त्या ठिकाणी मांडायच्या. ही देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. हे करणं त्यांनी अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि आम्ही कधीच त्याला मान्यता देणार नाही. धन्यवाद सर. अतिशय मनमोकळेपणाने आपण आज सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू.